लय लोक विचारत होती कधी आहे तुझं लग्न, कधी आहे तुझं लग्न. तर त्यांनाच सांगतोय की माझं लग्न आकाश भाऊ कडून. जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या व्हिडिओमध्ये. आणि थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असेल की आजचा व्हिडिओ का खास आणि आपण कुठं चाललेलो आहोत. बरोबर, तुम्ही सर्वांनी बरोबर बघितले थंबनेल. आपण चाललो आता आक्याच्या हळदीला. सो कॉल्ड हळद, मला माहितच नाही अशी कशी हळद आहे की जिथं साऊंड वगैरे सगळा सेटअप लावला त्याने जंगे नाही का. बाकीचे काय माहित कोण येणार आहेत कोण नाही, पण मला त्याने आवर्जून फोन करून सांगितलं की भाई तू येच म्हणून. असा सेटअप लावलाय, अशी लाईट लावली, तसं लावलंय, सगळं सांगितलंय. तर 6 वाजता चालू होणार होता आणि आता वाजत आलं जवळपास 7 आणि मी आता निघालोय घरून. मला तिथं पोहोचायला 1 तास लागणार आहे. 8 वाजता मी तिथं पोहोचणार. तर बघू आता जाता कसं काय काय होतं आणि तिकडे नेमकं काय काय विषय होतं. तर कुठल्याही क्षणाचा विलंब न करता सुरुवात करूया आपल्या नव्या व्हिडिओला. गेलोय मी. निघलाय का? हा, आता एक की मला ट्रॅफिक लागत होतं म्हणून मी अर्ध्यात आल्यावर फोन केलाय. आता मी जवळपास नाही का शिवाजीनगरच्या थोडस अलीकडे बघ. शिवाजीनगरच्या थोडस अलीकडे. हा, म्हणजे तो आता 1-5 मिनिटात जर निघाला ना तर तू आणि मी सोबत पोहोचू देतो. 1 मिनिट फोन करतो तुला. ठीक आहे, चालतंय. सीन असं झालता की तो आपला A7 चालू आहे ना आदित्यचा, तो ह्याच्या तो नाही का, तो मला म्हणला होता की थोड्या वेळपूर्वी की निघताना तू कॉल कर, आमच्यासोबत कोण नाही, आपण सगळी पोरं तिकडून जाऊ. आणि सीन असं झालं, मला निघून झालं अर्धा वाटेत म्हणजे पोहोचायला आलं. मला आता लक्षात आलं की त्याला फोन करायचा आहे. मी आता फोन करून त्याला सांगितलं, थोडं खोटं बोललो की महाग आहे म्हणून. मला माहिती आहे तो सोबत काय येणार नाही, त्याचं सांगतो. तरी एक फॉर्मॅलिटी म्हणून फोन केला. बाकी सांगायचं राहिलं तर आता वर्षामध्ये आपल्या घरात पण एक लग्न असेल असं मला वाटतं. माझं नाही, असू शकतो कोणाचं पण माझं नाही. एवढं गुण सांगतो तुम्हाला, माझं लग्न 2026ला असेल. लय लोक विचारत होती कधी आहे तुझं लग्न, कधी आहे तुझं लग्न. तर त्यांनाच सांगतोय की माझं लग्न आहे 2026 मध्ये, आय थिंक सो. आणि मग अशी साईडला माझ्या दुसरी गाडी होती त्यामुळे जरा मी ब्लॉग थांबवला. हा, तर म्हणलं मोस्ट प्रॉब्लेम माझं अरेंज मॅरेज असेल असं मला वाटतंय. बाकी गोष्टी बघूयात आता कसं काय काय होते. सगळ्यांचे लग्न होत आले, आक्याचं पण आलंय आता. आणि आक्याच्या लग्नाची तयारी माझी काहीच झाली ना, शून्य झाली, शून्य. आज हळद आहे तसलीवाली डीजे वाली हळद आहे आणि चांगलीवाली हळद जी ऍक्च्युअल मध्ये आपली इथं असते अशी लावायची, ती लग्नाच्या सकाळच्या टायमिंगला आहे नाही का. तर अजून त्याचे कपडे घ्यायचेत मला. आक्याच्या लग्नात काय घालायचे कपडे ते पण मी अजून घेतले नाहीयेत, आता ते पण घ्यायचे आहेत. एका ठिकाणी जायचं होतं मला आज, पण मला काही दुसरी कामं लागल्यामुळे मला जाता आलं नाही. ट्रॅफिक पण भरमसाठ लागलेलं आहे. आता इथून मी तिथं जाणार आहे, थोड्या वेळेस अटेंड करणार आहे सगळ्या गोष्टी. अँड देन तिथून मला जायचं आहे का दुसरीकडे, त्याचा पण मी दुसरा सेपरेट ब्लॉग बनवतो. काय एकच ब्लॉग मध्ये टाकायचं रे सेपरेटली. ठीक आहे, त्याचा सेपरेट ब्लॉग बनवतो. हा, इथंच हळदीपुरता एंड करतो तिथं जाऊन. ट्रॅफिक पण दाखव, एवढं भयानक ट्रॅफिक लागलंय. आणि त्यात आपल्याकडे आज गाडी आहे थार. युजली सफारी असते माझ्याकडे बाहेर जातो. हिची फिल्मिंग काढली त्यामुळे हीच घेऊन फिरतोय. घेरवाली गाडी. परत दाव्याचा फोन आलाय. हॅलो, हा हाय, मी बरं ठीक आहे चालतंय. नाही ठीक आहे, जाऊ दे चल. अरे आता सीन काय आहे, मी थांबलो असतो बाहेर इकडे अलीकडे तुमची यूज पर्यंत, पण मला नेमकं ते अटेंड करून मुंबईला निघायचं पुढं तसंच. हा ते त्यामुळे नाही तुला सोडला असता, पण तुम्हाला आता यायला वेळ लागणार ना मला. तर मी ठीक आहे चालते, ये बघू मी आहे तिथं थोडं वेळ. चालते ये. हो, हा. आणि आदित्य पण येतात कारण आदित्य पण मुंबईला गेल्या वाटतं, त्यामुळे ह्यांना यायला कोण नव्हतं, ते मला कॉल करत होते. बाकी बघूयात. मग कशी म्हणत होतं गाडीचं, आता ऑटोमॅटिक गाडी नाही, मॅन्युअल गाडी. हेअर टाकू पायाचे चांगलेच लागतात. फायनली आपण पोचलो आहोत कोंडव्यामध्ये आणि एक्सपेक्टेड टाइम होता 8 वाजता, पण 7:30 वाजले. मी गाडी चालवली त्यामुळे स्पीडमध्ये आणली गाडी. आणि आता मला प्रभाकर शेठला फोन करायचा आहे. काय माहिती गर्दी आहे नाही, आली गेली, पोलीस आली वगैरे काहीच माहित नाही. प्रभाकर शेठला आपण फोन करू, काय माहिती.
बोलायचं वेळ पण मला. आणि असं मला वाटतं प्रभाकर शेठ माझ्या फोन उचलत नाहीत, मला कॉलतात येत. बापरे नाही उचलला, नाही उचलत माझं. आलोय आता बघ मी ज्योती चौकात आहे. हा बरं ठीक आहे चालतंय. मी आणि स्वराज आहे, अजून एक मित्र आहे. हा या. हा अरे ब्लॉक चालू विसरलो होतो मी. ते येतोय घ्यायला मला. आता बघूयात किती गर्दी काय, मला काय आयडियाच नाहीये. आणि मी पहिल्यांदाच असं चाललो असेल की आपल्या गावाकडच्या साईडला पण कसं लग्नाच्या वेळेस हळद म्हणजे कसं प्रॉपर अंगाला वगैरे हळद लावायचं, तो वाला कार्यक्रम असतो. हे पहिल्यांदाच बघतो डीजेबीच्या लावलाय. आणि हळद तर लावायचीच नाही, मग कसली हळद त्या आख्याला जाऊन विचारू आपण तिथं, जर आवाज येत असेल तर. पण मला वाटत नाही, ढापूक लय जोरात आवाज चालू होता, तुम्हाला पण ऐकायला आला असेल. बघूया जातो. एक नंबर जागा भेटलेली आहे मित्रांनो आपल्याला. आणि प्रभाकर शेठ पण आलेले आहेत आपल्याकडे. चला this rocking night after a long time. Welcome all, presenting Mr. Lucy Hall. तो अभी पीछा विभाग की पूरी रात बाकी है. Yeah, not 36, especially Lucy Hall. Mr. DJ Preet from Madras. चलो अभी सभी डांस को हाथ ऊपर हाथ ऊपर हाथ ऊपर.
हलगी कोण कोणाला पाहिजे नाचलेच हलगी हात वर हलगी चला परश्या अरे भाऊसाठी हात वर आकाश भाऊ कडून चल हातवर हातवर कोण कोण नाचणार चला धोका धोका गाडी घुंगराची आली पायाची जे बाउन्सर असतील त्यांना कृपया करून विनंती साऊंड पासून 5 फूट पुढे नाचायचं कृपया करून सगळ्यांना विनंती राहील आता 5 वाजता होतो सगळे काम करतात चला भाऊला हळद लागली भाऊ सगळ्यांना 1 2 3 लेट्स गो
निघालो अरे मुंबईला चाललोय सॉंगचं लॉन्चिंग आहे माझं 5 वाजता. हा निघालो. अरे दमलं नाही मुंबईला चाललोय गाण्याचं लॉन्चिंगला जरा जाऊ का. जसं माझा प्लॅन होता की मला फक्त अर्धा तास थांबायचं होतं इथं अर्धा तासाचं डायरेक्ट 1 तास 1.5 तास काही झालं मलाच कळलं नाही. आणि प्रॉपर मध्ये मी पहिल्यांदा असं झालं की कुठल्या माझ्या जवळच्या मित्राच्या हळदीने मी प्रॉपर एन्जॉय केली डान्स केला एकदम मस्त घांबी मला प्रॉपर तुम्ही बघू शकता. आणि आय होप या ब्लॉगला खूप सारे कंटेंट भेटलेले खूप सारे फुटेज भेटलेले आणि हा ब्लॉग इथंच थांबवा नवीन ब्लॉग चालू करावा आपल्या गाण्याचा आहे तो तुम्हाला सांगतो पुढं. तर थँक्यू. चॅनल सबस्क्राईब करा बघा सगळा ब्लॉग कमेंट करा कुठला पार्ट आवडला कुठला डान्स जास्त आवडला आणि मला मॅपल लावायचं त्यामुळं सगळ्यांनी ब्लॉग बघा भरभरून प्रेम द्या.